वरलीला असताना भूक लागली म्हणून काय भुललासी वरली या रंगा म्हणत सागरी सेतून मी बांद्र्याला पोहोचलो. गोयंचो रेस्टॉरंट मध्ये एकट्याचं बिल कमी होईल या धारणेवर मोनिकाने रेहमान डके स्टाईल डाका टाकला. आतमध्ये मातीच्या पुतळ्यांनी मला सॅल्यूट केला म्हणून मीही त्यांना सॅल्यूट. वृंदाला सॅल्यूट शिकवताना मात्र माझी माती झाली. मातीची जागा आईस्टीने घेतली. वृंदाची माती प्यायली, माती मला दिली. लेमन असती लेमन लावून पिताना आंबट लागला. जो गोयंचोला आल्याचं इंस्टाग्रामवर जाहीर करतो त्याला फुकट मिळतं कोकम मोहितो. कोकम मेरे को कम चाहिए असं मोनिकाने जाहीर केल्यामुळे मी त्याचा आस्वाद घेतला आणि मला ते भयंकर आवडलं. माझ्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा मागवा असं म्हटल्यामुळे वृंदासाठी एक स्ट्रॉ मागवला. स्ट्रॉची बासरी आणि टेबलचा तबला अशी जुगलबंदी रंगली. इथली स्पेशालिटी असलेलं गार्लिक फिश खाण्यायोग्य नाही हे जाणवलं म्हणून मग ओजी चिकन कफ्रियाल पोईतो मागवलं. गोवन स्पेशल कफ्रियाल आणि पोईच्या या अप्रतिम मिलनामुळे गोव्याचा माग गोवा घेता आला. चिकन कफ्रियाल पोईतो आम्हा दोघांनाही आवडल्याचं पाहून दहशतीचं सावट ओळखून कोंबडा वर जाऊन बसला. पुढचा पदार्थ येईपर्यंत वृंदाने माझ्या नाकात दम केला आणि हे पाहून सांता क्लोज मध्ये हसला. तो रॉस ऑमलेट आणि गोवन पाव अर्थात पोई आलं. ही जादू बघून पोई मिल गया असं म्हणत मोनिकाने पहिला घास घेतला. तिच्या तब्येतीची काळजी म्हणून तिच्याकडून हा पदार्थ मी हिसकावून घेतला. रॉस ऑमलेटचं मनोभावे सेवन करून राजरोसपणे त्याची प्रशंसा केली. गिटारला तारच नसल्यामुळे गी नावाचं वाद्य मी आणि वृंदाने वाजवलं. तेवढ्यात गोवन चिली पोईतो मेजावर विराजमान झाला. ओ मारिया पिताशे, ओ मारिया पिताशे या गोवन गाण्यावर नृत्य करत पित्याच्या डिशवर डल्ला मारला गेला. पण असमान विभागणीमुळे वादाची चिन्ह स्पष्ट दिसली. पुढचे वाद टाळण्यासाठी गोवन चिली पोईतो संपवण्याचा मी निर्धार केला. त्रिदक्षिण्य दाखवत मोनिकाला बिल भरण्यासाठी पुढे पाठवलं आणि घरचा रस्ता धरला.